संपूर्ण देशभरातील कापूस शेतकऱ्यांचे सगळ्यात अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून हार्दिक स्वागत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून सद्यस्थितीला असलेला ताजा कापूस बाजारभाव, शेतकऱ्यांची अपेक्षा, कशा पद्धतीने नेमका कोणकोणत्या बाजारात सर्वात जास्त बाजारभाव मिळताना दिसत आहे, शेतकऱ्यांना कुठपर्यंत बाजारभाव पाहिजे, शेतकऱ्यांचा खर्च काय, या सगळ्या गोष्टीचा ताळमेळ बसवणारा हा व्हिडिओ या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला माहिती देत आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, शेतकऱ्यांसाठीचा आहे, खास करून कापूस शेतकऱ्यांसाठी। तत्पूर्वी आपणास विनंती करतो, नवीन असेल तर चॅनल सबस्क्राइब करा। आपण पूर्ण माहिती बघूया। पुढे कापसाला सर्वात जास्त भाव मिळाला। मित्रांनो, सध्या अकोटात कापसाला 7,600 रुपये, तर दर्यापूरला 8,000चा दर। पांढरं सोनं काळवंडलं, दर कोंडीमुळे कापूस उत्पादक शेतकरी हातबल, सर्वत्र सारखा भाव नाही, शेतकऱ्यांना चिंताच आहे। मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा। गत 2 वर्षापूर्वी कापसाला 12 ते 14,000चा दर मिळाला होता। या नव्या उच्चांकी दराने कापसाला झळाळी आली होती, त्यामुळे शेतकऱ्यांना आजचे दिन आल्याचे भासत होते, परंतु हा आनंद आऊट घटकेचाच ठरला। यावर्षी कापसाचे दर कमी असल्याने आनंदावर विरजण पडले आहे। मागणीपेक्षा पुरवठा कमी असूनही बाजारपेठेत 7 ते 7,500 रुपये दर मिळू लागल्याने शेतकरी सध्या हातबल झाले आहे। दुसरीकडे दर्यापूर येथे कापूस खरेदीच्या मुहूर्ताला 8,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे, त्यामुळे कॉटन बेल्ट परिसरात दरवाढीवरून कापूस कोंडी होत असल्याचे चित्र बाजारपेठेत दिसत आहे। CCIने हमी भावाने कापूस खरेदी सुरू केली आहे, तर काही व्यापारी मंडळी कापसाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण करून संगणमताने भाव पाडून शेतकऱ्यांची लूट चालवली आहे। उत्पादन खर्च दामदुपटीने वाढूनही दर कमी मिळतो आहे, त्यामुळे कष्टकरी कापूस उत्पादकावर वाईट दिवस आले असल्याचे दिसत आहे। कापूस हे नगदी पीक म्हणून ओळखले जाते। दरवाढीच्या आशा बाळगून शेतकऱ्यांनी कापूस न विकता घरातच साठवून ठेवला होता, परंतु विधानसभेच्या निवडणुका संपताच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कापूस बाजारपेठेत विक्रीला काढलाय। मात्र शेतकऱ्यांना खर्चाच्या तुलनेत थोडाफार नफा मिळवून देणारा दरही मिळत नसल्याचे बोलले जात आहे। अकोट बाजारपेठेत 7,000 ते 7,500 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे। या उलट अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरमध्ये जादा दर मिळत आहे, त्यामुळे काही शेतकरी संभ्रमावस्थेमध्ये आहे। 2 वर्षापूर्वी गजबजली होती बाजारपेठ। अकोट तालुक्यातील सुपीक मातीत पांढरे सोने पिकते। कापूस उत्पादक प्रदेश म्हणून या भूमीची ख्याती आहे। या ठिकाणच्या कापसाचा धागा सुद्धा लांब निघतो, त्यामुळे येथील कापसाची सर्वाधिक मागणी असते। गत 2 वर्षापूर्वी बाजारपेठ कापसाच्या गाड्यांनी गजबजून गेली होती। कापसाच्या दराने मोठा उच्चांक गाठला होता, त्यामुळे या भागात कापसाचा पेरा मोठ्या प्रमाणात सद्यस्थितीला वाढलेला दिसत आहे। गतवर्षीच्या तुलनेत 4 ते 5,000चा फटका। कापूस एकाधिकार योजना सुरू करून योजनेअंतर्गत कापूस ते कापड हे कास्तकाराच्या समृद्धीचे स्वप्न मृगजळच ठरले। सहकारी सूतगिरण्या दिवाळखोरीत निघाल्या आहे। एकाधिकार योजना गुंडाळण्यात आली। बँकेचे कर्ज वेळप्रसंगी सावकारी कर्ज, घरची पदरमोड करून शेतकऱ्यांनी कापूस पिकवला आहे, परंतु कर्जाची परतफेड होणार नाही इतका कमी दर शेतकऱ्यांना सध्या मिळत आहे। प्रारंभी शेतकऱ्यांनी 7,000 या दरात कापसाची विक्री केली, त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत 4 ते 5,000चा फटका सध्या बसला आहे। भौगोलिक क्षेत्राचा जर विचार केला तर आणि वैयक्तिक क्षेत्र याचा जर विचार केला, अल्पभूधारक शेतकरी पण आहे। मित्रांनो, खेडा खरेदीत शेतकऱ्यांची लूट आहे। शेतकऱ्यांना बाजारपेठेत कापूस विकल्यानंतर तात्काळ पैसे मिळत नाही। परवानाधारक व्यापारी धनादेश देत आहेत। बँकेत धनादेश जमा केल्यानंतर मोठी रक्कम काढण्यास शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। तर दुसरीकडे ग्रामीण भागात खेडा पद्धतीने लहान व्यापारी शेतकऱ्यांच्या घरपोच सेवा देत कमी भाव देऊन रोख पैसे देत कापूस खरेदी करत आहे। त्यामुळे ग्रामीण भागात कुठल्याही प्रकारचा परवाना नसताना लहान व्यापाऱ्यांकडून कमी दरात कापूस खरेदी करून शेतकऱ्यांची मोठी प्रमाणात पिळवणूक होताना दिसत आहे। तर हे सद्यस्थितीला कापूस उत्पादक शेतकऱ्यांसोबत घडत असलेले वास्तविक चित्र आहे। शेतकरी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर 100% आपले मत सद्यस्थितीला कमेंट करा। आपल्याला अजून काय अपेक्षा आहे, काय बदल झाला पाहिजे, आणि या माध्यमातून आपले भावना या ठिकाणी आपण व्यक्त करा। चला मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ बनवत आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये भाव सांगतो। भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।